दोन तीन गोष्टी आहेत. तुम्ही एका वर्तमानपत्राच्या बातमीची माहिती विचारली. तुमच्यासारखी मीही ती बातमी पाहिलेली आहे, वाचलेली आहे. आता खरंच अजित पवार दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटले का नाही ते त्यांनाच विचारावं लागेल. हे स्पेक्युलेशन आहे आणि त्यांना जर तसं काही कामाकरता गेले होते का काही राजकीय गोष्ट होती वगैरे मुळात भेटले का नाही ह्याचं कोणीतरी खात्रीलायक स्पष्टीकरण दिलं पाहिजे. त्यामुळे ह्या स्पेक्युलेटिव्ह बातमीवर चर्चा करायचं काही कारण नाही. एक गोष्ट आपण जी पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. महाविकास आघाडीच्या एकंदरीत जनाधाराचा आपण अंदाज घेतला. आता शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटामध्ये किती लोक आहेत आणि शिंदे गटामध्ये किती आहेत याचा अंदाज आपण काढू शकतो, पण स्पष्ट त्याचे आकडे माहिती नाहीत. पण तिघांची जर बेरीज केली तर शिंदे फडणवीस सरकारला किंवा भाजपला महाराष्ट्रामध्ये त्यांची काय गत होईल ही आता कल्पना आपल्याला काही पोटनिवडणुकांतून किंवा नगरपरिषदा निवडणूक यायला लागलेली आहे. आणि त्यामुळेच शिंदे फडणवीस सरकारला वर्षभरापेक्षा जास्त लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचं धाडस होत नाही. आणि म्हणून मग कुठंतरी या तीन पक्षामध्ये भगदाड पाडलं पाहिजे. भगदाड पाडता नाही तर मग काहीतरी स्पेक्युलेटिव्ह बातम्या सोडल्या पाहिजेत, एक संभ्रम निर्माण केला पाहिजे. मग काही सगळं काय आलबेल नाही आहे असं दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय शिंदे फडणवीस सरकारच्या हातात दुसरं काय आहे आता. त्यामुळं मला वाटतं की स्पेक्युलेशन जरी किती केलं तरी आज जनमानस कोणाकडे आहे. ज्या पद्धतीनं भाजपच्या सहकार्याने शिंदे गट बाहेर पडला आणि ज्या सरकारच्या वैधतेबद्दलच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज लागेल, उद्या लागेल, या महिन्याभरात लागेल. काही 5 न्यायाधीशापैकी 2 न्यायाधीश निवृत्त होणार, त्याच्या आधी तर नक्कीच लागेल. आणि त्यामुळं आता काही जर वेगळा प्रकार घडला त्यांच्या दृष्टीनं तर मग आता पर्याय काय म्हणून अटकली चाललेल्या आहेत. पण मला वाटतं अटकलीवर स्पेक्युलेशनवर विधान करणं योग्य नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये फूट पाडायचा निखराचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारचा चाललेला आहे, केंद्रातल्या भाजपचा चाललेला आहे. आज केंद्रात जे वातावरण नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे त्याचा सामना करायची हिंमत आता भारतीय जनता पक्षात राहिलेली नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या वावड्या उठवणं, अशा स्पेक्युलेटिव्ह बातम्या देणं किंवा कदाचित प्रयत्न त्यांचा निश्चितच चाललेला आहे, ते आम्हाला जगजाहीर आहे. त्याला यश येईल असं मला वाटत नाही, कारण महाराष्ट्राचं जनमानस आज कुठल्या बाजूला आहे हे प्रत्येकाला कळतंय. म्हणून या स्पेक्युलेशनमध्ये फार काही गुंतून न राहता जनतेच्या पुढचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं सोडवणूक आपण कशी करणार आहोत. मोदी सरकारकडं शिंदे सरकारकडेची उत्तरं आहेत का हा खरा सवाल आहे. आजच्या वज्रमूठ सभेतून आम्ही तेच अधोरेखित करायचा प्रयत्न करणार आहे. सर, केंद्रीय पातळीवर सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. जम्मू काश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पुलवामाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते किंवा काही त्यांच्या म्हणण्यानुसार फॅक्ट्स त्यांनी शेअर केल्या की एअरक्राफ्ट असतं मागितलं गेलेलं होतं, ते दिलं गेलं नाही आणि त्यानंतर त्यांनी इंटरव्हेन करायचा प्रयत्न केला राज्यपाल म्हणून, एअरक्राफ्ट द्यावं म्हणून, तर त्यांना शांत बसवण्यात आलं होतं. इतकं सगळं होऊनही काँग्रेसकडून त्याच्यावरती कुठलीच प्रतिक्रिया, आंदोलन असं काही होताना दिसत नाही. मूळ विरोधी पक्ष जो आहे तोच थंड अवस्थेमध्ये, त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही फारसं काही वेगळं करावं लागत नाही अशी टीका काँग्रेसवरच होते. नाही, भाजपकडून टीका होणारच, ती अपेक्षित आहे. पण तुम्ही म्हणताय ते खरं नाही. काल काँग्रेसनी अखिल भारतीय AICCनी अखिल भारतीय पातळीवर एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. आता हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला आहे. हा प्रश्न सैनिकाच्या मनोधैर्याशी जोडलेला आहे आणि त्यामुळे प्रश्न विचारताना सावधगिरीनं प्रश्न विचारले पाहिजेत. सैनिकांचं मनोधैर्य दुबळं होईल, शत्रूला त्याची मदत होईल असं कुठलंही वर्तन करता कामा नये. पण एक अत्यंत जबाबदार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं, ज्याचा नरेंद्र मोदीचा ज्या नेत्यावर प्रचंड मोठा विश्वास होता, अशा नेत्यानं
जी मुलाखत दिलेली आहे, ज्याला तुम्ही मीडियाने ज्याला विस्फोटक मुलाखत म्हटलेलं आहे, भूकंप म्हटलेला आहे, काय काय म्हटलेलं आहे, पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एका देशातल्या सुप्रसिद्ध पत्रकारानं 1 तास 9 मिनिटं घेतलेली ती पत्रकार परिषद किंवा ती मुलाखत एकाही मेन न्यूज चॅनलनं दाखवली नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. एकाही राष्ट्रीय वर्तमानपत्राची एक ओळ बातमी छापलेली नाही. म्हणजे मला वाटतं की नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये इतकी विस्फोटक मुलाखत आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्याकडून, ज्या नेत्यावर नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विश्वास होता, त्यांना 4 राज्याचं राज्यपाल देण्यात आलं, त्या नेत्याच्या मुलाखतीला ब्लॅकआउट केलं जातं. या म्हणजे देशात कशा प्रकारचं मीडिया स्वातंत्र्य आहे, देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही आहे, हे अधोरेखित होतं. आता प्रश्न राहिला की आंदोलन केलं पाहिजे का. मला वाटतं साधा प्रश्न आहे की मोदी जवाब दो, इतके प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता त्यामध्ये थोडंसं मी सुधारणा करेन आपल्या प्रश्नामध्ये, की आपण बोलला की तात्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विमानं मिळवायचा प्रयत्न केला. ते खरं नाही आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की मला जर विचारलं असतं तर मी प्रयत्न केला असता, पण विमानाची सोय केली गेली नाही. पण ते जे बोलतायत त्यातलं आपण जर त्याचा मतितार्थ जर काढला तो अत्यंत गंभीर आरोप आहे. आता तो आरोप जास्त स्पष्टपणे करणं हे एक भारताचा नागरिक म्हणून सुद्धा आमची जीभ अडखळते की आपण किती काय ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण विचारायचं आधी. पण म्हणून आमचा एकच प्रश्न आहे की मोदी जबाब दो. मग त्यामध्ये मोदी जबाब दो अदानीबद्दल, मोदी जबाब दो पुलवामाच्या हल्ल्याबद्दल. आज राज्यपाल माजी राज्यपाल म्हणतात की आमची बेपर्वाईमुळे घडलं. 40 जवानाचा नाहक मृत्यू केला. त्यांना 13 वेगवेगळे गुप्तहेर खात्याचे इंटेलिजन्सचे इनपुट होते की अशा प्रकारचा गंभीर हल्ला होणार आहे. तरीही 1000 CRPच्या जवानांना जम्मू ते श्रीनगर रोडनी पाठवण्यात आलं. 80 ट्रकमधून पाठवण्यात आलं, 80 गाड्यामधून पाठवण्यात आलं. आणि जे 4 वर्ष चौकशी चालू आहे. मोदी जबाब दो, या चौकशीचं काय झालं? यातून काही अप्रिय सत्य बाहेर आलेलं आहे का? ते तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय का? आणि मोदींची ती मुलाखत त्या एका विदेशी डॉक्युमेंटरी कथा घेतली गेली, त्याबद्दल जी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. मी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे. आज भारत एक न्यूक्लिअर पॉवर आहे. भारताचे पंतप्रधान कुठल्याही कम्युनिकेशन शिवाय ते कुठेतरी गेले होते अनेक तासाकरता, हे विश्वासार्थ वाटत नाही. आणि नंतर मग असं म्हटलं जातं की त्या कॉर्बेट पार्कमधनं नरेंद्र मोदी बाहेर आले, एका ढाब्यावर गेले आणि ढाब्यावरून त्यांनी फोन केला. ढाब्यावर फोन करताना ढाबेवाल्याकडं राज्यपालांचा नंबर होता का? नरेंद्र मोदींना सगळ्या राज्यपालांचे नंबर पाठ आहेत का? कसं काय, म्हणजे कोण सांगते काय सांगते, याची विश्वास बसू शकेल का आपल्याला? त्यामुळे फार गंभीर राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न आहेत. तर माझा यामध्ये एक प्रतिप्रश्न आहे आणि तो प्रतिप्रश्न नरेंद्र मोदींना नाही आहे. कारण नरेंद्र मोदींना जबाब दो आम्ही म्हणतोय, ती देणार नाहीत मला माहिती आहे. माझा प्रश्न आज इथं नागपूरच्या भूमीमध्ये मी आलेलो आहे, माझा प्रश्न RSSला आहे. तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? जे काही नरेंद्र मोदींच्याबद्दल अडाणींचे आरोप आहे, जे राष्ट्रीय सुरक्षेचे आरोप आहेत, त्यामध्ये हे सगळं तुम्ही नरेंद्र मोदींच्या मागं भक्कमपणे RSSची सर्व संघटना उभे राहणार आहे का? त्यांनी काहीच चुकीचं केलं नाही अशी तुमची भूमिका असेल का? आणि हे तुम्ही डोळ्यात डोळा घालून तुमच्या RSSच्या स्वयंसेवकांना, कार्यकर्त्याला सांगू शकाल का की नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारू नका? आज दुर्दैवी गोष्ट आहे की नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामधले अनेक ज्येष्ठ सहकारी मूग गिळून गप्प बसलेले आहेत. आणि त्यांनाही माझा प्रश्न आहे की तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कशा प्रकारे पाहता? आज यापूर्वी इंदिरा गांधी असतील, आणीबाणी त्यावेळेला आली होती, त्यावेळेला काँग्रेस पक्षातल्या काही लोकांनी काही भूमिका घेतली होती. आज भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एका नेत्यानं भूमिका घेतलेली आहे. सत्यपाल मलिक हे आजही भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भूमिका घेतलेली आहे. इतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यातले काही माजी राष्ट्राध्यक्ष, पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा सिनियर कॅबिनेट मंत्री असतील किंवा इतर नेते असतील,
ते काही यामध्ये भूमिका घेणार आहेत का, ते काही प्रश्न विचारणार आहेत का, का नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीला ते इतके घाबरलेले आहेत की त्यांची बोलती बंद झालेली आहे. अत्यंत देशाच्या करता अत्यंत दुर्दैवी घटना आहे, देशाच्या राजकारणाकरता दुर्दैवी घटना है. हा कांग्रेस बीजेपी का प्रश्न नहीं, देशाचा प्रश्न है. आपने भी सुरक्षा की बात की, कल यूपी में भी एक इसी तरीके से हादसा हुआ, क्या कहेंगे इस पर? देखिए, यूपी में किस तरह की सरकार चल रही है, पुलिस स्टेट हम चला रहे हैं. अगर आपको कोई व्यक्ति पसंद नहीं आता, कोई आपके कोई मजहब उसका कोई अलग है, उसके दिन दहाड़े हत्या होती है, पुलिस की कस्टडी में हत्या होती है, सामने होती है. ये एनकाउंटर से भी ज्यादा गलत बात है. जो पहले पिछले हफ्ते इनकाउंटर हुआ था उसकी भी पूछ रहे कि कैसे. देखो, आदमी गुनहगार हो सकता है, लेकिन देश का कानून है और उसे कानून के तहत ही सजा मिलनी चाहिए. एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग मतलब क्या, किस तरह समझा रहे हैं? यूपी सरकार में कौन सा कानून की राज चल रहा है? तो एक बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना है. नरेंद्र मोदी इस पर कोई बात नहीं करेंगे, उस पर जवाब नहीं देंगे. क्या भारत के नेता अलग है और यूपी के नेता अलग है, उनका कोई देश का कानून उन पर लागू नहीं होता? मैं समझता हूं कि देश की जनता सवाल पूछ रही है, जवाब मांग रही है, जवाब मिल नहीं रहा है. अब हमें जन आंदोलन के रूप से ही जनता को सामने जाना पड़ेगा. अरविंद केजरीवाल को सीबीआई ने बुलाया गया है, इस तरह से जो कार्रवाई हो रही है, क्या नहीं? देखिए, अरविंद केजरीवाल तो स्वयं एक बहुत ही खुद अपनी बात को रख सकते हैं. मैंने उनका अभी सीबीआई जाने से पहले का वक्तव्य सुना. उनकी बात में बहुत मजबूती है. अगर कोई गलत बात हुई है तो इसका तरीका होता है. अब उनके जो उप मुख्यमंत्री सिसोदिया जी, उनको कई दिनों से सीबीआई ने जेल रखा है. क्या उनको बेल नहीं मिल सकती? उतने दिनों में अभी तक उनकी जान पहचान, उनकी वो पूछताछ नहीं हुई है. अब केजरीवाल को धमकाया जा रहा है. मैं समझता हूं कि ये जनतंत्र को दबाने की कोशिश हो रही है. कोई भी मुख्यमंत्री सुरक्षित नहीं है, कोई भी राजनेता सुरक्षित नहीं है. सब पे दबाव डाला जा रहा है. हमारे महाराष्ट्र में देखा तो एक पूर्व मंत्री के घर रोज ईडी जा रही है, कुछ और मंत्री भी टारगेट पे हैं, और अफवाहें फैलाई जा रही है कि कोई भी विपक्ष में नहीं रह सकेगा, उसे काम नहीं करने दिया जाएगा, उसे ईडी, सीबीआई, डीआरआई के जांच का सामना करना पड़ेगा, उसको बिना बात के जेल डाला जाएगा, उसकी आवाज़ बंद की जाएगी. बहुत ही भयानक हम पुलिस स्टेट की ओर अग्रसर हो रहे हैं. और मैं समझता हूं कि जनता को ही सवाल पूछने पड़ेंगे मोदी सरकार से. तुम्ही शिष्टपालन समितीचे अध्यक्ष आहे. आशिष देशमुख संदर्भात जी चौकशी झाली, काय स्टेटस आहे सध्या? असं आहे की शिष्टपालन समितीनं त्यांना एक कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. कदाचित त्यांनी ती प्रकट देखील केली होती. त्यामध्ये काही प्रश्न विचारले होते, ते उत्तर आम्हाला आलेलं आहे. तर उत्तर आल्यानंतर शिष्टपालन कमिटीची बैठक 1-2 दिवसात होईल. जर पर्सनली भेटता आलं नाही तर मी झूमवर भेटू, पण आता या गडबडीमुळे शक्य झालं. 1-2 दिवसामध्ये आम्ही त्या पत्रावर विचार करून आमचा निर्णय कळवू. वैद्यमुख सभेमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एक संघ दिसतो, मात्र काँग्रेसमध्ये ही एक संघपणा दिसत नाही. आज नितीन राऊत जे पालकमंत्री राहिलेले ते स्वतः वैद्यमुख सभेपासून दूर आहेत. त्यांचा दौरा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे. अनेक नेत्यांची नाराजी आहे, काही आमदार गैरहजर राहणार आहे. नेमकं काय चाललं सध्या नेमकं काँग्रेसमध्ये? असं आहे की आज राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सहकारी निवडणुका चालू आहेत. बरेच आमदार आपापल्या, मी सुद्धा माझ्या मतदारसंघात देखील एक तालुक्यात देखील सहकाराची निवडणूक चालू आहे. त्यामुळं त्यातून वेळ काढून लोक येत आहेत. एक थोडंसं विभागीय पातळीवर नेत्यांनी सर्वांनी यावं असं ठरलेलं आहे. परंतु ह्या महाविकास आघाडीचे घटक आहेत किंवा महाविकास आघाडीची जी आमची एकजूट आहे, त्यामध्ये कुठेतरी वैफल्य आहे असं दाखवायचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून किंवा सत्ताधारी पक्षाकडून चाललेला आहे. तर त्यात काही फार काही लक्ष देण्याची गरज नाही. आता व्यासपीठावर सर्वांनी यावं, कारण ती छोटी फोटो ऑपॉर्च्युनिटी असेल, सर्वांना काही बोलता येणार नाही. पण एक आम्ही सर्व महाविकास आघाडीमध्ये
भाजप सरकारला राज्यातून देशातून त्याची हकालपट्टी करण्याकरता कटिबद्ध आहोत हे आम्हाला या सभेतून दाखवायचं आहे. महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता असं दिसत नाही. अजित पवार आताच म्हणाले की सरकार जे आहे, शिंदे फडणवीस सरकार जे आहे ते स्थिर आहे आणि राष्ट्रवादीचा कल कुठेतरी केंद्रामध्ये पण जे अनेक असेल ते सपोर्ट करताना दिसत आहे. राष्ट्रवादीबद्दल मी काही बोलणार नाही. ते आमच्या बरोबर आहेत. आजच्या सभेमध्ये त्यांचे वक्तव्य होतील आणि ज्या स्पेक्युलेटिव्ह बातम्या आहेत त्या मुद्दाम आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करण्याकरता पेरल्या जात आहेत. त्यामुळे त्याकडे काही फार लक्ष द्यायची काही गरज नाही. अमित शहांना भेटले अशी आता ही त्याबद्दल आपण चर्चा केली. अशी बातमी एका वर्तमानपत्रात मी देखील वाचली, पण ही स्पेक्युलेटिव्ह बातमी आहे. त्याबद्दल कोणी अधिकृत कोणी काही सांगितलं तर आपण निश्चित त्याच्यावर विचार करू. सर, कर्नाटक में इलेक्शन होने वाले हैं, कांग्रेस किस मुद्दे पर कर्नाटक में चुनाव? देखो, कर्नाटक में कांग्रेस चुनाव जीत रही है. जिस तरह से भाजपा में भगदड़ मची हुई है, एक मुख्यमंत्री को टिकट देने से उन्होंने मना कर दिया, वो मुख्यमंत्री पार्टी छोड़ दिए हैं. एक उप मुख्यमंत्री को टिकट नहीं दिया, पूर्व उप मुख्यमंत्री को, तो पार्टी छोड़ के कांग्रेस के उम्मीदवार बन गए हैं. कई सारे लोग भाजपा छोड़ के कांग्रेस के टिकट मांगने की कोशिश कर रहे हैं. कांग्रेस में भी इतनी भीड़ बनी हुई कि अभी अंतिम हमारी भी सूची नहीं निकली है. तो कर्नाटक में तो कांग्रेस चुनाव जीत रही है, उसमें कोई दो और बार नहीं. इसका दो कारण है. एक तो कांग्रेस में एक मुख्यमंत्री पद के दावेदार कुछ हो सकते हैं, लेकिन पहले सत्ता में आना आवश्यक है, इस भावना से कांग्रेस के नेता चुनाव लड़ रहे हैं और उतने ही तेजी से भाजपा में भगदड़ मची हुई है. अब भाजपा का बचाव का एक ही रास्ता है कि जो तीसरा वहां पे दल है जेडीएस, उसे पूरी रसद वगैरह दे के उसको कांग्रेस की सीटें कम कराने की कोशिश करें ताकि कांग्रेस को एब्सोल्यूट मेजॉरिटी ना आ सके. ये भाजपा की कोशिश है. लेकिन मैं पूरे दावे से आपको बता सकता हूं, क्योंकि मैं भी कुछ साल कर्नाटक का प्रभारी था 2009 के. अब मैं थोड़ा जानता हूं, आजकल मैं संपर्क में नहीं हूं, लेकिन जो खबरें आती है, कर्नाटक एक सीमा प्रदेश, हमारा कई सारा हिस्सा कर्नाटक से लगा है, रिश्तेदारी है. कर्नाटक में कांग्रेस की सरकार बन रही है, उस पर कोई भी शंका आशंका की कोई जगह नहीं है. राहुल गांधी की जो यात्रा निकली थी उससे कुछ फर्क पड़ेगा? जी, राहुल गांधी की जो यात्रा निकली थी उससे पूरे देश में एक माहौल बना है. कांग्रेस से रिचार्ज हुई है, पूरा नया उत्साह भरा है. और उसका जो दूसरा चरण है, जैसे हाथ से हाथ जोड़ो यात्रा या कुछ और चीजें हैं, तो उससे हम डोर टू डोर जाकर लोगों से मिल रहे हैं, चार्जशीट पेश कर रहे हैं भाजपा सरकार की ओर से. जो बेरोजगारी है, किसानों के मुद्दे हैं, महंगाई है, जो कंपनियां बेची जा रही है, और सबसे अहम मुद्दा जो अडानी के और मोदी के जो संबंध के बारे में जो प्रश्न खड़ा हुआ है, उसके बारे में अब सवाल लोगों तक पहुंचा रहे हैं. और लोगों में बहुत असंबंध है. पहली बार लोग अब सवाल पूछने लगे हैं कि ये क्या चला है, क्या, जैसे केजरीवाल जी ने कहा है, क्या देश की बदतर हालत इसी कारण है कि देश के नेता बहुत ज्यादा भ्रष्ट है. इसका जवाब तो देना पड़ेगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.